या टीमच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला दिसणारा. चला स्पीडअप करा प्लीज विनंती करतोय गावदेवी ऐरोली टीम. मी विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका ऐरोली. गौरव शिंदे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली आहे सातत्याने टीम गावदेवी ऐरोली या टीमला. निलेश भोईर यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल समोर आफ्रिदी आपल्याला पाहायला मिळतोय राईट मध्ये विकेट. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमा रेषा पार. पहिलाच बॉल वरती आफ्रिदीच्या बॅटमधनं आलाय. हा चांगला पार चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाब्याने मात्र अकाउंट ओपन झाले जय बालाजी रबाडा या टीमचं. गौरव शिंदे पहिलाच बॉल मध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन कदाचित चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि परत तो फुलटॉस पाहायला मिळाला. जर पीच झाला असता तर कदाचित फलंदाज चकला असता परंतु फुलटॉस मिळाल्यानंतर आणि आफ्रिदी सारख्या फलंदाजाला मिळाल्यानंतर तो संधीचं सोनं नक्कीच करतो. यावेळचा बॉल हव्यामध्ये आहे. कॉल देत आहेत जगदीश पगडे. जयेश काय घडते मैदानाच्या आतमध्ये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कॉलिंग मध्ये झालेली चूक. त्या ठिकाणी दुर्वेश आले होते, जगदीश आले होते, जयेश आले होते परंतु कॉलिंग व्यवस्थित रीत्याने देता आली नाहीये. जगदीशला कॉल दिला होता दुर्वेशने की मी कॅच पकडतोय. त्याच्यानंतर दुर्वेशने पाहिलं की लॉंग ऑफ वरनं जयेश देखील आलेले आहेत. ते कन्फ्युजन झालं आणि आफ्रिदी सारख्या मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी मित्रमंडळी पुन्हा एकदा संधी मिळते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या एका सिंगलने मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने पॉवर प्लेचे षटक फेकणं ही गौरव शिंदेची एक ओळख बनलेली आहे. गावदेवी ऐरोली या टीमकडे खेळत असताना सातत्याने आपण त्याला पाहतो की पहिल्या षटक गौरव शिंदे सातत्याने हाताळत असतो आणि चांगली कामगिरी करत असतो. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू टाकल्यानंतर 7 धावा खर्च केल्यात. विवेक यांच्यासाठी हा बॉल मिडॉनला. जगदीश पगडे त्या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या डॉट बॉलच्या सहाय्याने मात्र स्थिर धावसंख्या फक्त 7 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ गावदेवी ऐरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करतोय. गौरव शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गौरव शिंदे यांना ज्याने आतापर्यंत 4 बॉल टाकलेत 7 धावा खर्च केल्यात राईट मध्ये विकेटने. विवेक यांच्यासाठी पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुर्वेश मनोरे त्या ठिकाणी तैनात होते आणि एक सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. आफ्रिदी यांच्यासाठी शेवटचा एक बॉल. पहिला बॉल चौकार. शेवटचा बॉल हा भरपूर महत्वाचा आहे जय बालाजी राबाडा टीमसाठी कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी गौरव शिंदेने केलेली आहे. राईट मध्ये विकेट. यावेळचा बॉल मात्र व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. राहुल साळवी कळवत आहेत का हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळते जय बालाजी राबाडा या टीमकडे ऍड होत असताना. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा दाखल भरती पाहायला मिळतात. आफ्रिदी पहिला बॉल चौकार. त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलाय. गौरव शिंदेने मात्र कमबॅक केलाय या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल राईट मध्ये विकेट. गौरव शिंदे समोर आफ्रिदी. आफ्रिदीसाठी हा बॉल मात्र खूप चांगला चेंडू. जगदीश पगडे मात्र पुन्हा एकदा चूक करत असताना जर बॉल कलेक्ट केला असता तर यष्टांना लागला असता त्याच्यानंतर फलंदाज बाद नक्कीच झाले असते कारण की भरपूर दूर होते आफ्रिदी. अर्ध्या विकेट वरती आफ्रिदी आपल्याला पाहायला मिळाले. जर अटेम्प्ट केला असता पहिल्याच जगदीश पगडे यांनी एक सिंगल रन. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. तुषार या गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय कॅप्टनने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. खूप चांगला गोलंदाज गावदेवी ऐरोली या टीमचा. यावेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती
आणि हा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय तुषार यांच्या माध्यमातून. जय बालाजी राबाडा टीम आफ्रिदीला मात्र शांत ठेवण्यामध्ये यावेळचा बॉल जर पाहिला तर हवेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी सोपा झेल दुर्वेशांच्या माध्यमातून पकडला गेलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जात असताना जय बालाजी राबाडा टीमचा मोठा धक्का लागतोय. आफ्रिदी हा बाद झाला. पहिला बॉल जर पाहिला तर वाईड यॉर्कर, दुसरा बॉल जर आपण पाहिला तर तीच लाईन लेन आणि बॉल लागल्यानंतर जर पाहिलं तर मिस टाइम झाला आणि लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी अगदी सहजरित्याने झेल जज केलं आणि फलंदाज मोठा बाद झाला. जय बालाजी राबाडा टीमचा आफ्रिदी, ज्या आफ्रिदीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या टीम जय बालाजी राबाडा टीमला, तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. साहिल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नंबर क्रमांक 3 वरती. तुषार पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेत गॅप मध्ये दुर्वेश येतील तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. एका सिंगल रनने टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 11 या आकड्यावरती. 11 धावा दाफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार खेचला होता आफ्रिदीने, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलाय टीम जय बालाजी राबाडा या टीमला. गावदेवी ऐरोलीच्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये गौरवने खूप चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र दांडी गुल केली या मागना. फलंदाज मात्र विवेक इथे मात्र मैदान सोडत असताना खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तुषार यांच्या माध्यमातून. विवेकची या ठिकाणी विकेट मिळालेली आहे आणि फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. अकरा धावा दाफलकावरती आणि 2 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत टीम जय बालाजी राबाडा या टीमने. इथून कमबॅक करावा लागणाऱ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. गावदेवी ऐरोली या टीमच्या समोर जर तुम्ही खेळ करताय ना तर तुम्हाला 50+ धावा काढणं आवश्यक आहे, कारण की बॅटिंग लाईनअप तेवढी तगडी आहे टीम गावदेवी ऐरोली टीमची. जर तुम्हाला फाईट करायची असेल या टीमच्या विरोधामध्ये तर 50+ टार्गेट भरपूर महत्वाचा असेल जय बालाजी राबाडा या टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती इस्राला आपल्याला पाहायला मिळतो. डावकर त्याचा फलंदाज बिल्डिंग मध्ये विरचना आपल्याला पाहायला मिळते. डिप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये निलेश भोईर आपण यांना पाहतोय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग स्टिकची दांडी वाकवण्याचा प्रयत्न तुषारने केला, परंतु हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता व्यवस्थित त्याने टप्प्यावरती हा बॉल पडला नाहीये. मागचा बॉलची जर पिचिंग पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली होती. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु मिस फिल्डिंगचा हा मात्र चौकार येत असताना भरपूर महत्वाचा फटका होता टीम जय बालाजी राबाडा या टीमसाठी, कारण की मोठे फटके येत नव्हते. पहिल्या बॉलवरती आफ्रिदीच्या बॅटमध्ये चौकार आला होता, त्याच्यानंतर संपूर्ण मात्र संघाला मात्र फलंदाजांना शांत ठेवलं होतं. गावदेवी ऐरोलीच्या गोलंदाजाने पुन्हा एकदा चौकार आला. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का जय बालाजी राबाडा या टीमकडे? या चौकाराची भरपूर गरज होती आणि इस्रायल यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या ह्या 1 रनने मात्र जात असताना पुढे 17 या आकड्यावरती. 17 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा दाफलकावरती सध्या लागलेल्या आहेत. 17 रन, 17 धावा, 2 विकेट आतापर्यंत गमावले. चांगली गोलंदाजी केलेली आहे गावदेवी ऐरोली टीमच्या गोलंदाजाने. गौरव आणि तुषार दोघांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु मिस फिल्डिंगचा चौकार जर नसता आला तर अजून मित्रमंडळींना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळालं असतं आपल्याला गावदेवी ऐरोली संघ. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. 1 रन मिळाल्यानंतर 18 धावा दाफलकावरती. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतोय.
राकेश या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं. जयेश पाटील, निलेश भोईर, जगदीश पगडे हे खेळाडू मात्र भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि यंगस्टरला संधी देणं ही सातत्याने चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी ऐरोली टीमची. या वेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू होता. लॉंगॉनच्या रिजनला आपल्याला जयेश पाहायला मिळाले. तिथून मात्र धावत हा बॉल मात्र कलेक्ट केला. तोपर्यंत एक सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगल रनने टीमची धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा सध्या दाफलकावरती पाहायला मिळतात. 19 रन्स, 19 धावा दाफलकावरती. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. जय बालाजी राबाडा टीमला मोठे फटके आलेले नाही आहेत, वंचित ठेवलाय गावदेवी ऐरोलीच्या प्रत्येक गोलंदाजाने. याही वेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पंबल आपल्याला पाहायला मिळाले जगदीश, परंतु जास्त नुकसान होणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर जो आहे तो वाढत चाललाय जय बालाजी राबाडा या टीमच्या वरती, कारण की इथून धावा येत नाहीयेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे राबाडा टीमला. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे आणि या डिक्लेअर रिजन मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. राकेश जर गोलंदाजी आपण पाहिली ना ओमकार, तर ऑफ स्टंपच्या बाहेर आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून स्लॉट मध्ये बॉल जाणार नाही आणि बुटा फटका येणार नाहीये. आपण पाहतोय लाईन लेंथ तीच आहे, शरीरापासून दूर ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पहा, लाईन सोडलेली नाहीये. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या बॉलला जर फटका लगवला तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी हेच सांगत होतो, खूप चांगली गोलंदाजी आहे. लाईन लेंथ खूप चांगली या गोलंदाजाची, जो ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करतोय आणि त्याचबरोबर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जरी बॉल बॅटला लागला तरी डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडला जाईल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. गौरव होते त्या ठिकाणी खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि फलंदाज बाद झाल्यात इस्रायल. त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो जास्त कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. जय बालाजी राबाडे टीमचा आणखीन एक फलंदाज बाद झाला. विकी आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी खूप चांगला झेल पकडला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विक्रम मैदानाच्या आतमध्ये. इक्रम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली राकेश यांच्या माध्यमातून. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा फिंगर रोल केलेले आहेत. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी गावदेवी ऐरोली टीमचा हा राकेश मात्र प्रभावित करत असताना सर्व प्रेक्षकांना खूप चांगली गोलंदाजी करतोय, सातत्याने वळण घेतोय राकेशचा चेंडू. यावेळचा बॉल, आणखीन एक बॉल बीट झालेत. खूप चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट मिळवलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राकेश यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा दाफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. भरपूर वेळ घेतला पंचांनी डिसिजन देण्यासाठी आणि फलंदाज क्रमांक आपण पाहतोय 4था मैदानाच्या बाहेर जातोय. इक्रम हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 20 धावा. जय बालाजी रबाड संघ जर पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जिथे रन्स आलेले नाहीयेत. जय बालाजी रबाडा टीम समोर जर पाहिलं तर गावदेवी ऐरोली हा संघ फाईट करतोय आणि गावदेवी ऐरोली टीमच्या विरुद्धामध्ये जेव्हा तुम्ही खेळताना तुम्हाला मी म्हटलं होतं 50+ रन्स हे भरपूर महत्वाचे असतील, कारण की समोरच्या टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि 50+ स्कोर जर तुम्ही उभा केला तर तुम्ही या मॅचमध्ये फाईट देऊ शकता गावदेवी ऐरोली टीमला. परंतु इथे फक्त 3 ओव्हरमध्ये 20 धावा झाल्यात. इथून आता गेम प्लॅन काय असणार आहे, किती टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे, एक माइंड मध्ये असेल जय बालाजी राबाडा टीमच्या, जेणेकरून फाईट होऊ शकते. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती विकी आले. स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचा षटक घेऊन विकी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती विकी आहेत. नवीन आलेले फलंदाज नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला, पहिलाच बॉल विकी यांचा समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकात एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेले फलंदाज विशाल आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील विशाल हे फलंदाज. एक 20 धावा दाफलकावरती विकी. राईट मध्ये विकेट. फुल टॉस बॉल होता आणि इथे फलंदाज बाद झाला. दांडी गुल केलेली या. मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये.
फलंदाज विशाल इथून मात्र बाद होतोय. फुल टॉस बॉल होता, मोठा फटक्या खेळायची संधी होती आणि या फटक्यांची गरज आहे तुम्हाला मोठ्या. आणि समोर मेजवानी होती, त्या मेजवानीला झाकलं नाहीये. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय 5व्या मैदानाच्या बाहेर जात असताना विशाल हा फलंदाज आपण पाहतोय. फुल टॉस बॉल अगदी स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला कुठेही खेळू शकला असता. डीप मिड विकेटला, त्याच्यानंतर लॉंग ऑन होता, डीप स्क्वेअर लेगलाही फटका खेळू शकला असता, परंतु फुल टॉस बॉल बीट केला. विकी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. सूरज, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा, 21 रन स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा विकी राईट ऑफ द विकेटने सूरज यांच्यासाठी. यावेळचा बॉल ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सोपा झेल पकडला गेला. आणखीन एक फलंदाज जय बालाजी राबाडा टीमचा बाद झाला. जय बालाजी राबाडा संघ आता भरपूर अडचणीमध्ये पाहायला मिळतो. ही सिच्युएशन काय आहे जय बालाजी राबाडा टीमची? जर आपण मागे वळून जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर गौरव शिंदेने पूर्णपणे थांबून ठेवलं होतं आफ्रिदी सारख्या मोठ्या फलंदाजाला. आणि आफ्रिदी सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर गावदेवी ऐरोली टीमने मात्र कोणत्याच फलंदाजाला जास्त वेळ खेळपट्टीवर काढून दिलेला नाहीये. सर्व खेळाडूंना मात्र चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून बीट केले गेले आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती जो प्रेशर निर्माण झाला, त्याच्यानंतर विकेट्सही आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमतः गोलंदाजांनी काय केलं तर आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले की डॉट बॉल जास्त प्रमाणात पाहायला मिळाले आपल्याला. आणि ते डॉट बॉलच्या प्रेशरमुळे विकेट ती गावदेवी ऐरोलीला मिळत होती. आणखीन एक फलंदाज बाद झाला, फलंदाज क्रमांक 6 विकेट्स आतापर्यंत मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. निम्मा संघ. यावेळचा बॉल, आणखीन एक चेंडू, लाजवाब गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. स्लोअर बनने मात्र बीट केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसरा बॉल जर पाहिलं तर विकीने विकेट घेतली, तिसऱ्या बॉल वरती ही विकेट घेतली आणि चौथा बॉल जर पाहिला तर हॅट्रिकचा बॉल होता. यावेळचा बॉल जर पाहिला तर भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 22, 22 धावा दाफलकावरती, 22 धावा दाफलकावरती लागल्यात. अजूनही या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2. विकी राईट आर्म उद विकेटने पुन्हा एकदा भरपूर बाहेर आहे की काय, पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 23 धावा दाफलकावरती, 23. विकी पुन्हा एकदा तयार, समोर फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. डॅनिश यांच्यासाठी हा बॉल मात्र हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक गौरव चेंडूच्या खाली येतात आणि खूप चांगला झेल जज केला. आणखीन एक फलंदाज जय बालाजी राबाडा टीमचा बाद होतोय. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. चला 7वा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना प्रेम या फलंदाजाला आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या जर पहिली तर 23 धावा दाफलकावरती. दयनीय अवस्था पाहायला मिळते आपल्याला जय बालाजी राबाडा या टीमची. नवीन फलंदाज प्रेम, शेवटचा एक बॉल, 23 धावा दाफलकावरती लागल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल राईट अमोद विकेट. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. जयेश पाटील धावतात वेगाने आणि तिथे खूप चांगला झेल जज केला आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय आणि विकीने मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेतलेले आहेत. 3 धावा खर्च करत 4 विकेट आपल्या नावे केलेत. लाजवाब गोलंदाजी विकी, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट बाद केलेत जय बालाजी राबाडा टीमचे आणि टार्गेट या ठिकाणी सेट केलाय 24 या धावसंख्येचं. 23 धावा आपण पाहताय जय बालाजी राबाडा टीम कडनं
आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम गावदेवी ऐरोली या टीमला. चला प्लीज विनंती करतो जय बालाजी राबाडा संघ, आपण लगेचच मैदानाच्या आज जायचं, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. आम्हाला आजच्या दिवसामध्ये अजून मॅचेस कव्हर करायचे, बक्षीस समारंभ पार पाडायचा, फायनलची मॅच ती भरपूर महत्त्वाची असेल. तर प्लीज विनंती करतो जय बालाजी राबाडा टीम थोडंसं सहकार्य करा. आणि 2 फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी ऐरोली या टीमचे आपल्याला पाहायला मिळतील. 24 बॉल 24 रनची गरज आहे. अगदी मित्र म्हणेन सहज लक्ष असणारा गावदेवी ऐरोली टीमचा, गावदेवी ऐरोली या टीमसाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय नवनाथजी पाटील साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नवनाथजी पाटील साहेब आपल्याला आम्ही आमंत्रित करतो, पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित कोळीवाडा दिवा कोळीवाडा या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. 24 बॉल 24 रनची गरज या मॅच मध्ये गावदेवी ऐरोली या टीमला. मैदानाच्या आतमध्ये जय बालाजी राबाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र 23 धावा उभ्या केल्या आणि 24 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. भरपूर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. 24 बॉल मध्ये 24 रन्स डिफेंड करायचं, तेही गावदेवी ऐरोली या टीमच्या समोर म्हटल्यावरती तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जी गावदेवी ऐरोली टीमची ओळख बनलेली आहे, अर्थातच निलेश भोईर आणि जयेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतील. 24 बॉल 24 रनची गरज असताना या मॅच मध्ये जयेश पाटील निलेश भोईर कशा प्रकारचा खेळ करतील हेही पाहणं महत्वाचं असणारा. आक्रमक खेळी होईल का अगदी शांत संयमी खेळी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण की टार्गेट मोठं नाहीये. 24 बॉल 24 रनची गरज असताना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो रेणुजी मडवी साहेबांचं, कारण की सातत्याने जर पाहिलं तर आम्हाला सहकार्य करत असतात आणि प्रत्येक नवीन टेनिस क्रिकेटमध्ये कुठेही जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला पहिलाच बॉल जयेश पाटील निलेश भोईर यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार पाहायला मिळतोय. श्री गणेशा झालाय धावसंख्येचा आणि 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगलाच फटका पाहायला मिळतोय निलेश भोईर यांच्या बॅटमधनं. नवी मुंबईचा वीरेंद्र सेवक ही उपाधी या खेळाडूला दिलेली आहे आणि भरपूर विक्रम या खेळाडूच्या नावे आहेत. राईट मोर द विकेट नाव आफ्रिदी. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चालला निघून वन बाउंस सीमा रेषा पार, लागोपाठचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय निलेश भोईर यांच्या बॅटमधनं. निलेश भोईरला तुम्ही जर रूम द्याल तर ते फटके सातत्याने खेळत राहतील अशा प्रकारचे. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरला हे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. निलेश भोईर यांच्या माध्यमातून आफ्रिदी पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल फुल टॉस होता आणि त्याला मात्र पाठवून दिलाय. पंचांचा इशारा आलाय डिक्लेअर रिझन मध्ये. असं वाटलं होतं की कदाचित नो बॉला 9+1 अशा 2 धावा मिळतील. डीप एक्स्ट्रा आपण पाहतोय षटकार आहे. त्याला राहुल साळवी यांचा इशारा आला. हा षटकार आहे. डीप स्क्वेअर लेगला षटकार पाहायला मिळाला. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. हा वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 16 धावा दाफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करायचा इरादा वाटतं निलेश भोईर यांचा. चला यावेळचा बॉल श्रीराम बोली केलाय निलेश भोईरच्या बॅटमधनं. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार षटकार.
22 धावा दाफलकावरती फक्त 2 रनची गरज या मॅच मध्ये. आणि मी विनंती करतोय साई सागर युनायटेड ऐरोली टीम आपला कॅप्टन प्लीज यायचं आपण. चला 2 रनची गरज आहे फक्त या मॅच मध्ये. आफ्रिदी पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र आफ्रिदीवरती प्रहार पाहायला मिळाले. निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग. पहिले 2 फटके डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगला एक षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर जर पहिला लागोपाठचा दुसरा षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचे 2 रन्स अजूनही बाकी आहेत. 2 धावा अजून शिल्लक ही मॅच जिंकण्यासाठी. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. आफ्रिदी राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. अगदी सन्मान दिला निलेश भोईर यांनी या बॉलला. त्यांना माहिती आहे हा चांगला चेंडू आहे, याला सन्मान देणं तितकंच महत्वाचं असणारा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 रनची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये गावदेवी ऐरोली या टीमला. यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. विंग स्ट्रोक येतोय फलंदाज निलेश भोईर यांच्या बॅटमधनं आणि 5 बॉल मध्ये मात्र ही मॅच फिनिश केलेली आहे. निलेश भोईरची लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. आक्रमक खेळी पाहायला मिळाली आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने गावदेवी ऐरोली टीमने ही मॅच जिंकलेली आहे. आणि त्याचबरोबर गावदेवी ऐरोली टीमचा आम्ही आभार देखील व्यक्त करू. आयोजकांचा भरपूर वेळ तुम्ही वाचवलात. पहिल्या 5 बॉल मध्येच निलेश भोईरने मात्र चांगली कामगिरी केली आणि मॅच अगदी सहजरित्याने जिंकलेली आहे टीम गावदेवी ऐरोली या टीमने. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. प्लीज विनंती करतोय मी साई सागर युनायटेड ऐरोली साई सागर ऐरोली टीम कॅप्टन लगेचच या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि या मॅचचा हिरो ज्या खेळाडूने 1 षटक टाकलं आणि फक्त 3 धावा खर्च करत 4 विकेट्स आपल्या नावे केले, विकी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.